श्रीखंड. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन डॉक्टर रेवती संत. आजी, आता निघालं प्लास्टर. घरी जाऊन चांगला हात धुवून घ्या. बेसिनपाशी हात धुत असताना सिस्टर त्या आजीबाईशी बोलताना मी ऐकत होतो. आजी आपल्या प्लास्टर काढलेल्या सुरकुतलेल्या कोरड्या हातावरून दुसरा हात फिरवत होती. शेजारी तिचा नेहमी सोबत येणारा 7-8 वर्षांचा नातू. मनगटाच्या हाडाला थोडा मार लागला होता, म्हणून 10-1 दिवसांचं कच्चं प्लास्टर नुकतंच मी काढलं होतं. हात पुसत असताना मी त्या मुलाच्या गोबऱ्या गालाला हात लावला. तो वर माझ्याकडे बघून हसला. तुम्ही दोघंच येता नेहमी? घरी कोण कोण आहे? मी विचारलं. दोघंच राहतो. ह्याला आईबाप नाहीत. नातू माझा, आजी गहीवरून म्हणाली. तुम्ही काय करता? मी विचारलं. असंच मोलमजुरी, पडल ते काम, ती म्हणाली. काय रे, आता खुश का आजीचं प्लास्टर काढलं म्हणून? मी पोराला विचारलं. तो हसला. 10 दिवस लई मदत केली बघा पोरानं मला, आजी कौतुकाने म्हणाली. थोडं थांबून ती म्हणाली, आज विचारा त्याला काय खाणार आहे ते? काय खाणार रे? मी पोराला विचारलं. आजीजवळ जाऊन तो लाजत म्हणाला, श्रीखंड चपाती. अरे वा, मजा आहे की, मी हसून म्हणालो. त्याचं काय झालं डॉक्टर? तुम्ही लावलं प्लास्टर, पुढचा पंजा फकस्त मोकळा. मग 10 दिवस निस्ता भात शिजवायला जमायचं. चपाती नाही लाटता येत ना. रोज कुठं शेजारी मागणार ना, आणि बाहेरचं आणायला कुठं परवडणार. पोरग कटाळलं बघा भात खाऊन, पण लई समजूतदार आहे. कटाळलं पण आजीकडे बघून खात होतं तसंच. आजी डोळ्याला पदर लावत म्हणाली. मला ते ऐकून एकदम कसंसच झालं. मी केबिनमध्ये आलो. बेल वाजवली. सिस्टर आत आली. मी तिला खिशातून पैसे काढून दिले. कशाला डॉक्टर उगाच, आजी भरल्या डोळ्यांनी म्हणाली. तिचा पदर धरून तो नातू हातातला श्रीखंडाचा डबा धरून माझ्याकडे बघून हसत होता. असू दे, मी हसून म्हणालो. इतकं वय वाढतं आपलं. 2 दिवस बायको आजारी पडली की आपली मनासारखं जेवण चहा मिळाला नाही की मनातल्या मनात का होईना चिडचिड सुरू होते. आज ते चिमुरडं पोरग खूप काही शिकवून गेलं. केबिनच्या खिडकीतून ते दोघे मला एकमेकांचा हात धरून हळूहळू चालत जाताना दिसले. आयुष्यात केव्हाही श्रीखंड खाईन तेव्हा ते दोघे कायम डोळ्यासमोर येतील, हे नक्कीच.